प्रथमतः आपण या ठिकाणी मान्यवरांचे सन्मान संपन्न करणार आहे. ज्यांच्या दाणे हात समोर आले आणि क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला सर्वांच्या भेटला आले, अशा सर्व अतिथी मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. आदरणीय सन्माननीय दिलीप अण्णा वेडे पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. सन्माननीय संजय राजावत यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक लाभलंय, 71,000 रुपयांचा रोख रक्कम पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सौजन्य दिलं गेलं, युवा नेते सन्माननीय अभिजितदादा दगडे पाटील यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. सन्माननीय विष्णू राजवत यांचे शुभ हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल. त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक सौजन्य दिलं गेलं, 51,000 रुपयांचा रोख रक्कम पारितोषिक कैलासवासी सन्माननीय गणपतदादा दगडे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय मनोजप्पा दगडे पाटील यांच्या सौजन्याने या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक लाभले, त्यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. मनोजप्पांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. मनोज रास्ते यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. बहुला विनंती सन्मान देण्यासाठी व सन्मान घेण्यासाठी आपण या. त्याचप्रमाणे त्यानंतर मात्र ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकाचं 31,000 रुपयांचं रोख रक्कम पारितोषिक या स्पर्धेसाठी लाभलं, राष्ट्रवादी काँग्रेस खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे असणारे माजी अध्यक्ष सन्माननीय कुणालाबा वेडे पाटील, त्यांचे बंधू सन्माननीय किरणदादा वेडे पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. लोकेश कुंभार यांचे शुभ हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल. यानंतर या स्पर्धेसाठी चतुर्थ क्रमांक ज्यांच्या सौजन्याने दिलं गेलं, बावधनगावचे असणारे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रोख रक्कम 31,000 रुपये ज्यांच्या सौजन्याने 21,000 रुपये ज्यांच्या सौजन्याने दिले गेलं, सन्माननीय सूर्यकांत भाऊ बुंडे यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. त्यांना देखील विनंती आपला सन्मान घेण्यासाठी आपण या. मनोज रास्ते यांच्या शुभ हस्ते सूर्यकांत भाऊ बुंडे यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. त्याला विनंती सन्मान देण्यासाठी व सन्मान घेण्यासाठी मान्यवर विनंती आपण समोर या. त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह प्रेक्षेपित करू शकलो, घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेऊ शकलो, ज्यांच्या सौजन्याने ही स्पर्धा युट्यूब सौजन्य दिलं गेलं, भारतीय जनता पार्टी ग्रामविकास आघाडी मुळशी तालुक्याचे असणारे अध्यक्ष सन्माननीय मंदारांना घुले पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. त्यांचा सन्मान करण्यासाठी किरणदादा कुंभार आपण विनंती या. आपल्या शुभ हस्ते मंदारदादांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. यानंतर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी साऊंड सौजन्य दिलं गेलं, शिवसेना उपजिल्हा संघटक सन्माननीय सचिनदादा दगडे पाटील यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. मनोज रास्ते यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. यानंतर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी बॉल स्टंप सौजन्य दिलं गेलं, सन्माननीय मनोरूप नंदूभाऊ गोळे यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. सन्माननीय रिंकू राजावत यांच्या शुभ हस्ते नंदूभाऊंचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय.
यानंतर या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून स्कोरर सौजन्य दिलं गेलं, महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोथरूड विभागाचे असणारे सचिव सन्मान्य राजेंद्रदा वेडे पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. सन्मान्य विजय राजावत यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल. यानंतर ज्यांच्या माध्यमातून फ्लेक्स सौजन्य दिलं गेलं, अनुसूचित जाती मोर्चा भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हाध्यक्ष व बावधनगावचे असणारे माजी उपसरपंच सन्माननीय मयूरदादा कांबळे यांच्या सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. विकी शुक्लवत यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पंच सौजन्य दिलं गेलं, उद्योजक सन्मान्य रोहिदास भाऊ दगडे पाटील यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. हिरा रास्ते यांच्या शुभ हस्ते रोहिदास भाऊ दगडे पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे सन्मान देण्यासाठी व सन्मान घेण्यासाठी या. त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेतील प्रत्येक मॅन ऑफ द मॅच या किताबासाठी सामनावीर चषक ज्यांच्या सौजन्य दिलं गेलं, पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीचे असणारे अध्यक्ष सन्माननीय गोरखदादा दगडे पाटील यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. त्यांना देखील विनंती आपला सन्मान घेण्यासाठी आपण या. त्यांचा सन्मान करण्यासाठी जय राजावत यांना विनंती आपण या. आपले शुभ हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेतील बाउंड्री रोप सौजन्य दिलं गेलं, सन्माननीय नारायणदादा दगडे पाटील यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. पवनदादा रास्ते यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. मान्यवरांना विनंती आहे सन्मान घेण्यासाठी व सन्मान देण्यासाठी आपण समोर या. सन्माननीय अनिल तात्या दगडे यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. त्यांना विनंती आहे आपण समोर या. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. रवींद्र उर्फ दादू माजरे यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. सन्मान्य दत्तात्रय भाऊ दगडे पाटील यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. त्यांचा सन्मान करण्यासाठी रॉकेट राजावत यांना विनंती आपण समोर या. आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. त्यानंतर या स्पर्धेतील ऑफिशियल टीमचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. ज्यांचा गोड आवाज आपण या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसापासून ऐकला, व्हॉइस ऑफ पुणे टेनिस क्रिकेट आदरणीय शैलेश नोगरे सरांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. अनिल कुंभार यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. यानंतर ज्यांनी मात्र या स्पर्धेमध्ये स्कोररची भूमिका पार पाडली, ऋतुराज करेकर यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. ऋतुराज करेकर यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. रॉकेट राजावत यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. त्याचबरोबर या स्पर्धेदरम्यान यूट्यूबद्वारे आपल्याला घरी बसल्या देखील एक चांगली टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळाली. शिवम सर, आपल्याला विनंती आपला सन्मान इथे स्वीकारण्यासाठी या. क्रिक लाईफचे ऑपरेटर
शिवम सर या लगेच, आपला सन्मान इथे केला जाईल. आयोजन कमिटीच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाईल. या ना लगेच पुढे या. संजय भालेराव सर, महेश जाधव सर आणि अजय आवळे सर तिघांनाही विनंती आहे आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या. शार्दूल सर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान संपन्न करतोय. तिन्ही पंच संजय भालेराव सर, अजय आवळे सर आणि महेश जाधव सर यांचा देखील सन्मान इथे आपण करणार आहोत. त्या अगोदर ती क्रिक लाईफचे आपण सन्मान इथे करतोय. त्यानंतर मी विष्णूजी राजावत, लोकेशजी कुंभार आणि मनोजी रास्ते, संजयजी राजावत यांना तिघांना मी विनंती करेल की हा सन्मान प्रत्येक पंचांचा इथे केला जातोय. अरे तिन्ही पंचांचा सन्मान इथे आपण व्यासपीठावरती संपन्न करतोय. मान्यवरांचा सन्मान आणि त्याचबरोबर ऑफिशियल टीमचा देखील सन्मान. या डीजे मास्टर या, डीजे मास्टर तुमचा पण सन्मान आहे, या लगेच लगेच यावर. निहालजी रासे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान संपन्न करतोय. कोण आहे? यस. त्याचबरोबर आमचे सहसमालोचक, खऱ्या अर्थाने मुळशीचा एक बुलंद आवाज, नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज आपण ऐकला, एक चांगली भाषा शैली त्यांची आपण ऐकतो. तुषारजी गवारे साहेबांचा देखील सन्मान इथे आपण करतोय. अतुलजी कुंभार या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण तुषार गवारे सरांचा सन्मान इथे करतोय. नजर चुकीने जर कोणाचा सन्मान राहिला असेल तर आयोजन कमिटीच्या वतीने क्षमस्व. आपण मुख्य व्यासपीठाकडे लगेचच आपण वळणार आहोत. मुख्य बक्षीस समारंभाला सुरुवात होईल आणि पुन्हा एकदा आपण बक्षीस समारंभासाठी तुषार गवारे सरांबरोबर जोडले जातोय. ओ टू तुषार सर, धन्यवाद. यानंतर या स्पर्धेतील मुख्य पारितोषिकाकडे आपण वळतोय. तत्पूर्वी सन्मान्य संतोषदादा इनपुरे यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. पवन रास्त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. संतोषदादा इनपुरे आणि रजतदादा मुंडे या दोन्ही मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतो. दोन्ही मान्यवरांना विनंती आपला सन्मान घेण्यासाठी आपण या. निखिल दादा रास्ते यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. यानंतर या स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिक आपण जातोय. स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज हा किताब आपण देणार आहे आणि या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज टाळ्यांच्याकडे का स्वागत करूया. नेरे संघाचा तेजपुंज तारा तेजस जाधव ठरला या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज. सन्मान्य दिलीप दादा वेडे पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सर्वोत्तम गोलंदाज या किताबासाठी 5,000 रुपयांचा रोख रक्कम पारितोषिक देतोय. त्यांच्या सौजन्याने रोख रक्कम 5,000 रुपये सर्वोत्तम गोलंदाज या किताबासाठी आकर्षक चषक आणि रोख रक्कम देऊन आपण खेळाडूला या ठिकाणी जे सन्मानित करतोय. तेजस जाधव ठरलाय या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज.
युट्यूब फोटोग्राफर विनंती आपण बिट्टो फोटोग्राफर विनंती आपण या ठिकाणी संपर्क करा. यानंतर या स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज हा किताब आपण देणार आहे. ज्या खेळाडूकडे सातत्याने आशेची किरण म्हणून संपूर्ण संघ पाहतो, टाळ्यांच्या कडकडाट स्वागत करूया. किरण जाधव ठरलाय बावधन करंडक 2025 सर्वोत्तम फलंदाज या किताबाचा मानकरी. सन्माननीय दिलीपांना वेडे पाटील यांच्या माध्यमातून सर्वोत्तम फलंदाज या किताबासाठी रोख रक्कम 5,000 रुपयांनी आकर्षक चषक सौजन्य झालेले आहेत मान्यवरांच्या, आणि एक आकर्षक बॅट देखील मान्यवरांच्या सौजन्याने या स्पर्धेसाठी दिली गेलेली आहेत. आपण आकर्षक बॅट, मानाचा चषक आणि रोख रक्कम देऊन या ठिकाणी किरण जाधव यांना सन्मानित करतोय. हार्ड हिटर स्पोर्टचे एक आकर्षक बॅट देऊन आपण खेळाडूला या ठिकाणी सन्मानित करतोय. आणि यानंतर या स्पर्धेतील सर्वोत्तम उत्कृष्ट खेळाडू अर्थात मॅन ऑफ द सिरीज या किताबाकडे आपण जाणार आहे. आणि मॅन ऑफ द सिरीज चेस मास्टर म्हणून ज्याच्याकडे संपूर्ण मुळशी तालुका पाहतो, संघाचा संघनायक, संघाचा सरसेनापती कृष्णा कालेकर, टाळ्यांच्या कडकडाट स्वागत करूया. या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज या किताबाचा मानकरी दिलीपांना वेडे पाटील यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज या किताबासाठी रोख रक्कम 7,000 रुपये आणि हार्ड हिटर स्पोर्टचे आकर्षक बॅट आणि मानाचा चषक देऊन कृष्णा कालेकर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. यानंतर या स्पर्धेतील मुख्य पारितोषिकाकडे आपण जातोय. या स्पर्धेतील पंचम क्रमांक 5व्या क्रमांकासाठी रोख रक्कम 11,000 रुपये. भारतीय जनता पार्टी खडकवासला मतदार संघाचे असणारे अध्यक्ष सन्मान्य ॲडव्होकेट गणेश भाऊ वरपे यांच्या सौजन्य रोख रक्कम 11,000 रुपये या स्पर्धेतील 5व्या क्रमांकासाठी लाभलेले आहे. पारितोषिक देण्यासाठी सन्मान्य सचिनदादा दगडे पाटील, सन्मान्य मनोहर अण्णा उर्फ नंदूभाऊ गोळे या सर्व मान्यवरांना विनंती आपण या. 5व्या क्रमांकावरती मयूरभाऊ कांबळे यांना देखील विनंती आपण देखील या. आणि 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय श्री मातोबा क्रिकेट क्लब हिंजवडी संघाचं टाळ्याच्या कडकडाट स्वागत करूया. या स्पर्धेतील 5व्या क्रमांकाचा मानकरी श्री मातोबा क्रिकेट क्लब हिंजवडी. यानंतर या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांक रोख रक्कम 21,000 रुपये. बावधनगावचे असणारे ग्रामपंचायत सदस्य राष्ट्रवादीचे युवा नेते सन्माननीय सूर्यकांत भाऊ बुंडे यांच्या सौजन्याने चतुर्थ क्रमांक तब्बल 21,000 रुपयाचा रोख रक्कम पारितोषिक या स्पर्धेसाठी लाभले. आणि या स्पर्धेतील चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरतो यजमान संघ अर्थात न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन. टाळ्यांच्या कडकडाट स्वागत करूया. न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन संघ या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय. सन्माननीय राजेंद्र वेडे पाटील, त्याचप्रमाणे सूर्यकांत भाऊ बुंडे, सर्वात येथे मान्यवरांना आपण समोर या. उपस्थित सर्व मान्यवरांच्याच गोरखदत्त दगडे पाटील सर्वच मान्यवरांच्या शुभासे आपण चतुर्थ क्रमांक हा पारितोषिक देतोय. मंदार दादा घुले आपणास विनंती आपण देखील या. यानंतर या स्पर्धेतील तृतीय क्रमांक रोख रक्कम 31,000 रुपये. राष्ट्रवादी काँग्रेस खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे माजी अध्यक्ष सन्माननीय कुणालाबा वेडे पाटील यांच्या सौजन्याने रोख रक्कम 31,000 रुपयांचा पारितोषिक या स्पर्धेसाठी लाभलेले आहे. त्यांचे बंधू किरणदादा दगडे पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित, त्यांना देखील विनंती आपण समोर या. किरणदादा वेडे पाटील उपस्थित सर्वच मान्यवर विनंती आपण समोर या. आपल्या सर्वांच्या शुभास आपण हे पारितोषिक देणार आहे. आणि या स्पर्धेतील तृतीय क्रमांक ज्या संघाने या स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त संघर्ष केला आणि इथपर्यंत येऊन पोहोचलेत श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी संघाचं टाळ्याच्या कडकडाट स्वागत करूया. या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकावरती विराजमान झालेले आहेत. यानंतर या स्पर्धेतील द्वितीय क्रमांक रोख रक्कम 51,000 रुपये ज्यांच्या सौजन्याने दिलं गेलं कैलासवासी गणपतबा
दगडे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय मनोजप्पा दगडे पाटील यांच्या सौजन्यातून रोख रक्कम 51,000 रुपयांचं पारितोषिक द्वितीय क्रमांकासाठी. मान्यवरांना विनंती आपण समोर या. त्याचप्रमाणे मंदारांना घुले, त्याचप्रमाणे मनोजप्पा, त्याचप्रमाणे दत्तभाऊ आपणासे विनंती आपण सर्वांनी समोर या. नंदूभाऊ आपणासे विनंती आपण देखील या. अनिल दादा आपणासे विनंती आपण देखील या. अभिजित दादा आपणासे विनंती आपण देखील समोर या. आणि या स्पर्धेतील उपविजेता टाळ्याकडे स्वागत करूया. सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट्स फाउंडेशन हर्षी संघ ठरतोय या स्पर्धेतील उपविजेता. बरेचसे खेळाडू उपस्थित नव्हते तरी देखील संघ लढला आणि संघाने इथे कमीच खेळाडूंच्या संख्येमध्ये देखील उपविजेता पद भूषवलंय. उपविजेता राहिल्यात सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट्स फाउंडेशन हर्षी. यानंतर या स्पर्धेमध्ये रोख रक्कम 71,000 रुपये ज्यांच्या सौजन्याने प्रथम क्रमांकासाठी दिलं गेलं. युवा नेते सन्मान्य अभिजितदादा दगडे पाटील यांच्या सौजन्याने रोख रक्कम 71,000 रुपयांचा पारितोषिक या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. उपस्थित सर्वच मान्यवरांना विनंती आपण या. सचिन दादा आपणास विनंती, नंदूभाऊ आपणही या, अभिजित दादा आपणही या. सर्वच उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती आपण सर्वांनी समोर या. यानंतर या स्पर्धेतील विजेता बावधन करंडक 2025 चा मानकरी या किताबासाठी प्रथम क्रमांकासाठी 71,000 रुपयाचा रोख रक्कम पारितोषिक अभिजित दादा दगडे पाटील. आणि या बावधन करंडक 2025 चा विजेता संघ ज्या संघाने या पूर्वीच्या सीझन मध्ये सर्वाधिक जास्त पराभव पाहिले, ज्या संघाने मात्र अनेक अडचणीला सामोरे गेले आणि अडचणीला सामोरे जात युवा खेळाडूंची एक चांगली टीम बनवत अनुभव युवाचा जोश एकत्रित घेत मात्र या स्पर्धेमध्ये सर्वाधिक चर्चेत असणारा संघ टाळ्यांच्या कडकात स्वागत करूया. या बावधन करंडकाचा मानकरी ठरलाय गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे. सर्व टीमला विनंती सर्वांनी या. सर्वच खेळाडूंचे पाठीराखे, सर्व मार्गदर्शक सर्वांना विनंती आपण या. आपल्या सर्वांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम 71,000 रुपये सन्माननीय अभिजितदादा दगडे पाटील यांच्या सौजन्याने प्रथम क्रमांकाचा पारितोषिक या स्पर्धेसाठी लाभले. सर्वच उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण प्रथम क्रमांक हा किताब या ठिकाणी गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे या संघाला देतोय. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत बावधन करंडक 2025 ही मानाची सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा आपण खेळवली. या स्पर्धा उभा राहत असताना ज्या दानी हातांनी या स्पर्धेसाठी बक्षीस रूपी मदत केली, मार्गदर्शन केलं, मोलाचं सहकार्य केलं, उपस्थित सर्व मान्यवरांचं समस्त ग्रामस्थ बावधन न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन यांचा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. खेळाडूला 1 मिनिट विनंती आहे. उपस्थित मान्यवर बक्षीस जाते मात्र आपल्या सर्वांना शुभेच्छा देतील. आणि आपल्या बावधन गावासाठी एक आनंदाची बातमी. येणाऱ्या आगामी काळामध्ये आपल्या बावधन गावाचं नाव संपूर्ण भारत देशाला नक्की झळकवण्यासाठी आपल्यातीलच एक खेळाडू महेश नानगुडे यांची ISPL या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये चांगली बोली लागत मात्र निवड झाली आहे. त्यांना न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन, समस्त ग्रामस्थ बावधन, बावधन स्पोर्ट क्लब बावधनच्या वतीने महेश नानगुडे यांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.